हॅलो एव्हरीवन, एका नवीन पुस्तकाची माहिती घेऊन मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ बनवला आहे। खूप वेगळी कथा आहे, सत्य घटनेवर आधारित आहे। नितीन अरुण थोरात लेखक यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे। साधारण 18 वर्षापूर्वी 2005 साली मांढरदेवी काळूबाईत जी दुर्घटना घडली होती, बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा नसेलही, पण त्या घटनेत बऱ्याच लोकांचे जीव गमावले होते त्यांनी। खूप मोठी घटना होती, चेंगराचेंगरी, गॅसचे स्फोट, अशा बऱ्याच काही घटना तिथं घडल्यात असं ऐकलं गेलेलं आहे। पण त्यातील एका परिवाराची कथा ह्याच्यामध्ये मांडली गेलेली आहे। खूप एक उद्ध्वस्त गोष्ट असे या पुस्तकाचे नाव आहे। वाचताना नाव हेडिंग वाचताना थोडंसं आपल्याला असं वाटतं की कोप म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा, देवाबद्दल किंवा काय असं यात आहे। पण जेव्हा तुम्ही वाचायला स्टार्ट कराल तेव्हा खरंच खूप छान वाटतं वाचायला, कारण काय काय वेळा ज्या दुर्घटना होतात, आपण हेडिंग वाचतो, थोडे दिवस त्याच्या बातम्या फिरतात, नंतर लोक विसरतात, पण त्या दुर्घटनेचा लोकांवर किती परिणाम होतो, त्याच्यात ज्या लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या परिवाराला काय काय भोगावं लागतं, ते यामध्ये एका परिवाराची गोष्ट लिहिलेली आहे। एका बापाने आपल्या मुलीला त्यामध्ये गमावलं होतं, त्यानंतरचं त्याचं आयुष्य, त्याच्या परिवाराची झालेली वार्ताहर, हे सगळं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। कोप या नावामध्येच असं काही दडलेलं आहे की एकतर ती घटना झाली ज्या ठिकाणी ते देवस्थान होतं, त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली सुरुवातीला, नंतर स्फोट झाले सिलेंडरचे, बऱ्याच जणांनी त्यात आपले जीव गमावले। त्यातून ज्या कथा यामध्ये आलेली आहे, खूप छान प्रकारे मांडलं गेलेलं आहे। तुम्ही एकदा नक्की वाचा आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं।